आणि मतदान यंदाचं वाढल्यामुळे उमेदवारांची देखील धाकधूक खरं तर वाढलेली आहे। अर्थातच या वाढलेल्या टक्क्याचा फायदा आपल्यालाच होणार असा दावा प्रत्येक पक्षाकडून केला जातोय आणि शिवसेनेनं तर यापुढे जाऊन शहरातील आपल्या शाखा झालेलं मतदान याचा अंदाज घेत सेनेला किमान 100 जागा मिळतील मुंबईमध्ये असा अंदाज व्यक्त केलाय। त्यामुळे मुंबईत शिवसेना सर्वात मोठा पक्ष असेल असा दावा सेनेनं केलाय। तेव्हा शिवसेनेच्या सर्वेनुसार कुठल्या भागात सेनेला किती जागा मिळतील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एक्झिट पोल बघतोय आपण। शिवसेनेचा मुंबईतला 110 जागा मिळतील असा दावा केलेला आहे। त्यापैकी मध्य पूर्व मुंबईमध्ये 18 पैकी 8 जागा शिवसेना जिंकेल असा दावा केलेला आहे शिवसेनेनं। मध्य पश्चिममध्ये 21 पैकी 12, पश्चिम मुंबईमध्ये 36 पैकी 18, उत्तर पश्चिममध्ये 21 पैकी तब्बल 16 तर उत्तर मुंबईमध्ये 16 पैकी 10 जागा शिवसेना जिंकेल असा दावा या सेनेच्या एक्झिट पोल मधून करण्यात आलाय। सोबतच दक्षिण मुंबईमध्ये देखील 18 पैकी 8 जागा, मध्य दक्षिणमध्ये 16 पैकी तब्बल 11 जागा, मध्य मुंबईमध्ये 18 पैकी 9, पूर्व पश्चिम भागामध्ये 18 पैकी 9 आणि उत्तर पूर्व भागामध्ये 19 पैकी 10 नगरसेवक हे शिवसेनेचेच असतील असा सेनेचा एक्झिट पोल सांगतोय।